नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. दसरा मेळाव्यातील रामदास कदम यांच्या भाषणाची आज दिवसभर चर्चा सुरू आहे ती त्यांनी केलेल्या एका गंभीर आरोपामुळे. बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात पडून का होता असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केल्यावर दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार घमासान सुरू झाले. पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी आपण भाषणाच्या ओघात हे वक्तव्य केलं, मात्र आरोपांवर ठाम आहोत असं म्हटलं. तर उद्धव ठाकरेंना आव्हान देताना त्यांनी उद्धवांनी आपली नार्को टेस्ट करावी असं आव्हानही दिलं. दरम्यान रामदास कदमांच्या आरोपांना उद्या ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे अनिल परब उत्तर देणार आहेत. त्यामुळे या सर्व आरोपांना पुन्हा एकदा नवं वळण मिळणार का पाहणं महत्त्वाचं आहे. तर दसरा मेळाव्यामध्ये काल जी भाषणं झाली ज्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या भाषणाची ही चर्चा आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत, खळबळजनक आरोप केलेत, ज्याच्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे. उद्या अनिल परब या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे भूमिका मांडतील. तर रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात काय आरोप केले होते आणि आपल्या वक्तव्यावर ते कसे ठाम आहेत पाहूया. शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती. जबाबदारीने बोलतोय. शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियाने जावं, साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, संपल्याचा विषय. मी खोटं बोलत असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. तर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे आव्हान दिलंय ते पाहूया. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल. ते हे वास्तव आहे सगळं. उद्धवजी दिसतात तसं नाही आहेत. उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा. उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार. मी बोलणार याच्यावरती. तर बाळासाहेबांच्या निधनासंदर्भात आणखी काय काय दावा करण्यात आला आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी कसा पलटवार केलाय तेही बघूया. शरद पवार साहेब आले होते, त्यांना भोवती पाठवलं नाही, कुणाला भोवती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे. मला अजून आठवत आहे, मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय. देशामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं. माणुसकी राहिली आहे का नाही, सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर, असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही. म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं. तर रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला, एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही. मुंगणाऱ्या कुत्र्यांकडे मी कधी लक्ष देत नाही. हत्ती चलता है, कुत्ते तो भुगते होता है. उलट पक्षी माझ्यासारखा एक 50-54 वर्ष मातोश्रीमध्ये घालेला माणूस
हे का बोलतो याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही मातोश्रीवरती होतो. बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो. आम्हाला माहिती आहे. आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता एक नवी मागणी केली.